बघा आता तुम्ही ऐकलं ते शर्मूचं म्हणणं असं आहे की गाडीतली लोक म्हणली रोहित पवाराला कॉल करा, रोहित दादाला. पवार मी म्हणतोय ते दादा म्हणतात, पोरं त्यांचे कार्यकर्ते असल्यामुळे ते त्यांना दादा म्हणतात. तर रोहित पवारांना फोन करा आणि 15 मिनिटानंतर एका मोबाईलवरून कॉल आला आणि त्यामध्ये शर्मूचं असं म्हणणं आहे की मला माफी मागायला सांगितली आणि मी माफी मागितली नाही तर तुला मस्ती आहे, याला संपून टाका. अशा पद्धतीचं प्रकरण हे सगळ्या या गोष्टीमध्ये घडलंय असं त्याचं म्हणणं आहे. तर नक्की पोलिसांनी या गोष्टीमध्ये सिरियसपणे विचार करावा. जर कोणाचा कॉल आलाय, कोण व्हिडिओ कॉलवरती बोललं, हे लोकांच्या समोर येऊ द्या ना. आणि बाहेरची मुलं पुण्याचे कसे काय लोक येत आहेत? हा जो सुरवसे आहे तो काय पुण्यापर्यंत एवढा काय त्याचा संपर्क असेल मला असं वाटत नाही. तो तर इथला सोलापूर मधला मुलगा आहे आणि त्याला तुम्ही कशाला पुढे करताय? त्याला तुम्ही बळीचा बकरा कशासाठी बनवताय? तुम्ही जी सगळी मुलं पाठवलेली आहेत, गाडी कुठून आली, कशी आली आणि इथून कर्नाटक मध्ये घेऊन जाण्याचा प्लॅन काय? जिथं ती मुलं 3 गाडीतून उतरली आणि रेल्वे पुण्याला गेली, तिथून पुढे 4 तास लागणार आहे असं बोलत होते. ज्या स्पॉटला शर्मूला घेऊन जायचं आणि त्याची हत्या करायची तो स्पॉट तिथून 4 तास पुढे आहे. हे कुणी ठरवलं? स्पॉट निश्चित कुणी केला? हे सगळं प्रकरण बाहेर येण्याची आवश्यकता आहे आणि मला विश्वास आहे की पोलीस नक्की हे प्रकरण बाहेर काढतात.